जागतिक जल दिन। चला पाण्याचे महत्त्व जाणून घेऊया आणि जतन करूया। पाणी ही निसर्गाची सर्वात मोठी देणगी आहे, कारण ती संपूर्ण सजीव जगाचा आधार आहे। त्याशिवाय जीवनाची कल्पना करणे निरर्थक आहे। पाण्याच्या समृद्धीमुळे जंगल, वृक्ष, वनस्पती आणि वन्यजीव समृद्धी वाढते। सर्वांना शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा मिळते। ऋतुचक्र, हवामान आणि निसर्गात संतुलन असते। अन्नाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते। त्याचा निसर्गाच्या प्रत्येक घटकावर थेट परिणाम होतो। जर सर्वांना पुरेसे शुद्ध पाणी मिळाले तर समृद्धी निश्चित आहे, परंतु जर हे पाणी अपुरे आणि प्रदूषित असेल तर हे पाणी विनाशाचे कारण आहे। जगातील सुमारे 97% पाणी खारट आहे किंवा पिण्यायोग्य नाही। भारतात जगाची सर्वाधिक 18% लोकसंख्या आहे, पण त्या तुलनेत भारताकडे जगातील फक्त 4% जलसंपत्ती आहे, ज्यामुळे तो पाण्याच्या टंचाई असलेल्या देशांपैकी एक बनतो। त्यामुळे लोकांना याची किंमत आपल्या जीवाने मोजावी लागते, कारण दरवर्षी लाखो भारतीय दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारामुळे मरतात। द लॅन्सेटच्या एका अभ्यासानुसार 2019 मध्ये भारतात जल प्रदूषणामुळे 5 लाखाहून अधिक मृत्यू झाले। दरवर्षी 22 मार्च रोजी जगभरात जागतिक जल दिन पाण्याचे महत्त्व आणि प्रत्यक्ष परिस्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यास साजरा केला जातो। यावर्षी 2025 ची थीम हिम नदी संवर्धन आहे, जी भविष्यासाठी या गोठलेल्या हिम नद्यांच्या जलस्रोतांचे जतन करण्यावर लक्ष केंद्रित करते। हिम नदी हा पाण्याचा एक मोठा साठा आहे। त्याचे वितळलेले पाणी पिण्यास, शेती, उद्योग, स्वच्छ ऊर्जा उत्पादन आणि निरोगी परिसंस्थेसाठी आवश्यक आहे। परंतु सतत जागतिक तापमान वाढीमुळे मोठे हिमनदी वितळत आहेत आणि ते वितळलेले शुद्ध पाणी समुद्राची पातळी वाढवत आहे। वेगाने वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे पाण्याच्या प्रवाहात अनिश्चितता निर्माण होत आहे, ज्याचा मानवांवर आणि ग्रहावर खोलवर परिणाम होतोय। जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन आणि कमी होत चाललेल्या हिमनद्यांना तोंड देण्यासाठी स्थानिक धोरणाची आवश्यकता आहे। 15 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या वार्षिक जागतिक जोखीम अहवालाच्या 20व्या आवृत्तीत जागतिक आर्थिक मंचाने इशारा दिला आहे की भारताला एक गंभीर आव्हानाचा सामना करावा लागणार आहे, कारण पुढील 2 वर्षात पाणी टंचाई हा देशासाठी सर्वात गंभीर धोका म्हणून उदयास येईल। शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये सर्वात मोठ्या वायू गुणवत्ता निर्देशांकानुसार प्रदूषित वायू सरासरी आयुर्मान 3.6 वर्षांनी कमी करत आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी 3,575,000 लोक पाण्याशी संबंधित आजारांमुळे मृत्युमुखी पडतात। हे दर 10 सेकंदाला एका मृत्यू इतके आहे। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सरकारला 2024 च्या एका अभ्यासाची माहिती दिली आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की पंजाब मधील प्रदूषित नद्या नाल्यांजवळ राहणाऱ्या लोकांना कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते। जलप्रदूषणाचे मुख्य घटक म्हणजे औद्योगिक कचरा, सांडपाणी, सूक्ष्मजीव प्रदूषण, निलंबित पदार्थ, रासायनिक प्रदूषण, विरघळणारे प्रदूषक, किरणोत्सर्गी कचरा, औष्णिक प्रदूषण, मानवी कचरा, औद्योगिक उपक्रम, तेल प्रदूषण, कृषी प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, खाणकाम, घन कचरा, आम्ल पाऊस इत्यादी ही विशेष घटक पाण्याच्या संपर्कात येताच पाणी विषारी बनवतात। जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 2021 मध्ये 2 अब्जाहून अधिक लोक पाण्याची कमतरता असलेल्या देशामध्ये राहत होते। 2022 मध्ये जगभरात किमान 1.7 अब्ज लोकांनी विष्ठेने दूषित पिण्याच्या पाण्याचे स्रोत वापरले। विष्ठेमुळे पिण्याचे पाणी दूषित होणे हे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेसाठी सर्वात मोठा धोका आहे। 2021 मध्ये 251.4 दशलक्षाहून अधिक लोकांना सिस्टोसोमियासिस साठी प्रतिबंधात्मक उपचाराची आवश्यकता होती। सूक्ष्मजीवशास्त्रीय दृष्ट्या दूषित पिण्याच्या पाण्यामुळे अतिसार, कॉलरा, आमंश, टायफॉइड आणि पोलिओ सारखे आजार होऊ शकतात आणि दरवर्षी अतिसाराशी संबंधित अंदाजे 5,05,000 मृत्यू होतात असा अंदाज आहे। 296 दशलक्ष लोक असुरक्षित विहिरी आणि झऱ्यांमधून पाणी घेतात आणि 115 दशलक्ष लोक तलाव, नद्या आणि ओढ्यांमधून प्रक्रिया न केलेले पृष्ठभागावरील पाणी गोळा करतात। जलद शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जलस्रोतांचे प्रदूषण वाढले आहे, ज्यामुळे ते वापरासाठी अयोग्य झाले आहेत। अकार्यक्षम शेती पद्धती, रसायनांचा अतिरेकी वापर, भूजलाचा अतिरेकी वापर, हवामान बदल, खराब पाणी व्यवस्थापन आणि योग्य पायाभूत सुविधांचा अभाव यासारखे अनेक घटक पाणी टंचाईचे संकट वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात। जागतिक बँकेच्या काही आकडेवारीनुसार
भारतात 16.3 कोटी भारतीयांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. 21 कोटी भारतीयांना सुधारित स्वच्छता सुविधा उपलब्ध नाहीत. 21% संसर्गजन्य आजार हे असुरक्षित पाण्याशी संबंधित आहेत. भारतात दररोज 5 वर्षाखालील 500 मुले अतिसारामुळे मृत्युमुखी पडतात. भारतातील अर्ध्याहून अधिक नद्या अत्यंत प्रदूषित आहेत आणि इतर अनेक आधुनिक मानकांनुसार असुरक्षित पातळीवर आहेत. शहरामधून वाहणाऱ्या नद्यांनी नाल्यांचे रूप धारण केले आहे. नीती आयोगाच्या 2018च्या संमिश्र जल व्यवस्थापन निर्देशांक अहवालात असे म्हटले आहे की दरवर्षी सुमारे 2 लाख लोक सुरक्षित पाण्याच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे मृत्युमुखी पडतात. 2030 पर्यंत सुमारे 60 कोटी लोकांना पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, जे भारताच्या अंदाजे लोकसंख्येच्या सुमारे 40% असेल. वॉटर या स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे की भारतात 1.4 अब्ज लोकसंख्येपैकी 35 दशलक्ष लोकांना अजूनही सुरक्षित पाणी उपलब्ध नाही आणि 678 दशलक्ष लोकांना सुरक्षित स्वच्छता सुविधा उपलब्ध नाही. दरवर्षी 10 लाखांहून अधिक लोक सुरक्षित पाणी आणि स्वच्छतेच्या अभावामुळे मृत्युमुखी पडतात आणि दर 2 मिनिटांनी एका मुलाचा पाणी किंवा स्वच्छतेशी संबंधित आजारामुळे मृत्यू होतो. जगातील 29% शाळांमध्ये स्वच्छ पाणी आणि शौचालय यासारख्या मूलभूत गरजांचा अभाव आहे. पाणी आणि स्वच्छतेच्या अभावामुळे दरवर्षी जागतिक स्तरावर $260 अब्ज वाया जातात. जगातील किमान 50% लोकसंख्या वर्षातील किमान 1 महिना पाण्याच्या तीव्र टंचाईत जगते. जगभरातील महिला मुली पाण्यासाठी दररोज काही किलोमीटर चालतात आणि पाणी गोळा करण्यात 20 कोटी तास घालवतात. घरात सुरक्षित पाणी आणि स्वच्छता उपलब्ध असल्याने वेळ वाचतो. यामुळे कुटुंबांना शिक्षण आणि कामाच्या संधी मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळतो, ज्यामुळे त्यांना गरिबीचे चक्र तोडण्यास मदत होते. जोपर्यंत एखाद्या गोष्टीची कमतरता नसते तोपर्यंत माणसाला त्या गोष्टीचे मूल्य कळत नाही. जीवन पाण्यावर अवलंबून असते. बहुतेक लोकांना पाणी मिळवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाही. त्यांच्या मते जगात पाणी सहज उपलब्ध आहे. कदाचित म्हणूनच लोकांना पाण्याचे मूल्य समजत नाही. कठीण परिस्थितीत पाणी उपलब्ध नसेल तर शरीर आणि मन अस्वस्थ होते. उन्हाळ्यात जर काही कारणास्तव शहरांमधील लोकांना एक दिवसही पाणी मिळाले नाही तर गोंधळ उडतो. मग तेव्हा पाणी ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट वाटते. आज आपल्याला सहज उपलब्ध होणारे पाणी, कोट्यावधी लोक त्या पाण्यासाठी दररोज भटकतात. ते पाणी गोळा करण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवतात, तरीही त्यांना पुरेशा प्रमाणात शुद्ध पाणी मिळत नाही. नाईलाजाने अशुद्ध पाणी पिण्यामुळे ते प्राणघातक आजारांना बळी पडतात आणि अकाली जीव गमावतात. पाण्याअभावी प्राणी, पक्षी आणि वन्यजीवांची स्थिती अधिकच बिकट होते. पाण्याचा अपव्यय आणि योग्य व्यवस्थापनाद्वारे त्याची साठवणूक कशी होते हे आपल्या सर्वांना माहित आहे, पण त्याचे गांभीर्य आपल्याला समजत नाही. मौल्यवान पाण्याचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक व्यक्ती आणि जीवांचा शुद्ध पाण्यावर समान हक्क आहे. सर्वांना शुद्ध पाणी मिळावे ही आपली जबाबदारी आहे. पाणी वाचवा, मौल्यवान जीव वाचवा.